खबरदार विश्वजित, जर तू तुझ्या आईचे ऐकण्याचा प्रयत्न केलास तर मी विसरून जाईन की तू माझा नवरा आहेस आणि आता तू दोन मुलींचा बाप आहेस. तुला लाज वाटत नाही का? बायको आणि दोन मुली असताना तू पुन्हा लग्न करायला तयार झाला आहेस. अरे, तुला काही लाज लज्जा आहे की नाही? हे बघ निर्मला, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला माझ्या आनंदासाठी दुसरं लग्न करायचं नाही. तुला तर माहीतच आहे ना, मी फक्त आईच्या आनंदासाठी या लग्नाला तयार झालो आहे. त्यावर निर्मला म्हणाली, अरे विश्वजीत, तू तुझ्या आईच्या आनंदासाठी लग्न करायला तयार झाला आहेस, पण तुझे दुसरं लग्न झाल्यानंतर माझं काय होईल? मला किती त्रास सहन करावा लागेल याची तुला पर्वा नाही का? आणि तुझ्या अशा वागण्याचा आपल्या मुलींवर काय परिणाम होईल याचा तू काही विचार केला आहेस की नाही? तुला फक्त तुझ्या आईची काळजी आहे. तुला माझं आणि आपल्या मुलींचं काहीच वाटत नाही का? विश्वजीत दुसरं लग्न करण्यासाठी तयार आहे हे पाहून निर्मला रागवली होती. त्यामुळे घरातील वातावरण खूपच तापले होते. विश्वजितची आई अनिताताई विश्वजितचे दुसरं लग्न करून देण्यासाठी मुलगी शोधत होत्या. त्यांनी कित्येक वधूवर सूचक मंडळात नाव नोंदणी केली होती. जेव्हा निर्मलाने विश्वजितला पुन्हा लग्न न करण्यास सांगितले, तेव्हा निर्मलाच्या सासूबाई अनिताताई लगेचच निर्मलासोबत भांडायला तिच्या खोलीत गेल्या. खोलीत जाताच त्या निर्मलाला वाईट साईट बोलू लागल्या. अगं सुनबाई, तुला थोडी तरी लाज आहे की नाही? तू कधी तुझ्या कुटुंबाचा विचार केला आहेस का? तू दोन मुलींना जन्म दिला आहेस आणि आता तू मुलाला जन्म देण्यास सक्षम नाहीस. त्यामुळे माझा वंशच बुडून जाईल. आयुष्य म्हणजे 4 दिवसांचा खेळ नाही. आपलं नाव पुढे चालवण्यासाठी कुटुंबात वंशाचा दिवा लागतो. त्यासाठी मुलगा जन्माला घालावा लागतो. ते तर तुला जमलं नाही. तुझी नक्की काय अडचण आहे? अगं, दुसरं लग्न केल्यावर विश्वजीत तुला घराबाहेर काढणार आहे का? आणि तुला काय वाटतंय की आम्ही तुझ्या मुलींची काळजी घेणार नाही? की तुझा आणि तुझ्या मुलींचा खर्च आम्ही उचलणार नाही? तुला नक्की काय अडचण आहे ग? मग तू माझ्या मुलाला दुसरं लग्न का करू देत नाहीस? जरा विचार कर. निदान या घराण्याला वारस तरी मिळेल. निर्मला म्हणाली, सासूबाई, मी काहीही बोलले, तुम्हाला कितीही समजावून सांगितले तरी तुम्हाला माझी कोणतीच गोष्ट पटणार नाही. आणि हो आई, तुम्ही आमच्या नवरा बायकोमध्ये नाही बोललात तरच बरं होईल. हे ऐकून सासूबाई रागाने विश्वजितकडे पाहत म्हणाल्या, बाळा, बघतो आहेस ना, तुझ्या समोरच मला कशी उलट बोलते आहे. मी तिच्याशी सरळ बोलते आहे तरीही ती माझ्याशी उद्धटपणे आणि मोठ्या आवाजात बोलत आहे. हिच्यावर अजिबातच संस्कार नाहीत. मोठ्यांशी कसं बोलायचं ते हिला हिच्या आई बाबांनी शिकवलेलंच नाही. आता तूच बघ विश्वजित, तू समोर असताना अशी बोलते, मग जेव्हा तू घरात नसतोस तेव्हा ही माझ्याशी कशी उद्धट वागत असेल. विश्वजित म्हणाला, आई, मी खरं सांगू का, मी तुम्हा दोघींच्या भांडणाला कंटाळून गेलो आहे. मी काम करू की तुमची भांडणं सोडवत बसू? असे म्हणत विश्वजित रागाने बाहेर पडतो. निर्मला आपल्या सासूबाई आणि नवऱ्यासमोर खंबीरपणे उभी होती. पण ते दोघे निघून गेल्यावर ती तुटून पडलेल्या झाडासारखी पलंगावर पडली आणि स्वतःला अश्रूंना थांबवू शकली नाही. स्वतः समोरच नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा ऐकून निर्मलाच्या मनाला किती वेदना झाल्या असतील. बिचारी निर्मला रडू लागली आणि देवाला म्हणाली, हे देवा, हे सर्व फक्त माझ्यासोबतच का घडत आहे? तू मला असं जीवन यातना का देत आहेस? मी कोणता गुन्हा केला आहे? माझ्या पोटी मुली जन्माला आल्या, पण मुलगी किंवा मुलगा जन्माला येणं ह्या गोष्टी माझ्या हातात आहेत का? त्यात विश्वजितचा काहीच वाटा नाही का? मग सर्व दोष माझ्यावरच का? सासूबाई मलाच दोषी ठरवतात. घरात आठवडाभर शांतता होती. पण अचानक एक दिवस निर्मलाची आई खूप आजारी असल्याचा तिच्या माहेरून तिला फोन आला आणि 2-3 दिवसांसाठी निर्मला माहेरी निघून गेली. निर्मला माहेरी जाताना आपल्या लहान मुलीला संस्कृतीला घेऊन गेली. निर्मलाला माहेरी जाऊन 1च दिवस झाला होता, तरच मोठ्या मुलीचा प्रांजलचा निर्मलाला फोन आला आणि ती रडत रडत म्हणाली, आई, आज आजी बाबांना सांगत होती की उद्या एका मुलीच्या घरचे येणार आहेत बाबांसोबत लग्न जमवायला, आणि आजी मला सांगत होती की आमची नवीन आई येणार आहे. हे ऐकताच निर्मलाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने त्याच रात्री तात्काळ तिकीट काढून ट्रेन पकडली. तिच्या सासरी पोहोचण्यासाठी 12 तास प्रवास होता. निर्मलाला माहित होते की जर उद्या वेळेत ती पोहोचली नाही तर तिची सासू उद्याच तिच्या मुलाचं लग्न सुद्धा लावून देईल. कारण निर्मलाचा तिच्या सासूवर अजिबात विश्वास नव्हता. जर स्वतःचा नवराच विश्वजितच स्वतःच्या आईच्या आदेशांचे पालन करतो, अशा परिस्थितीमध्ये ती सासूकडून काय अपेक्षा ठेवणार होती? निर्मलाला काही करून तिच्या सासरच्या घरी पोहोचायचे होते.
सकाळी 9 वाजता ट्रेनमधून उतरून धावत पळत तिने रिक्षा पकडली आणि रडत रडत सासरचं घर गाठलं. तेव्हा घराबाहेर तिला एक गाडी उभी असलेली दिसली. तेव्हा तिचं हृदय जोर जोरात धडधडू लागले. ती हॉलच्या दरवाजात पोहोचली तेव्हा तिला तिची सासू आणि तताई, विश्वजित आणि 2-3 लोक असे सगळे बसलेले दिसले. टेबलावर मिठाई ठेवली होती. घरात आनंदाचे वातावरण दिसत होते, पण दारात उभ्या असलेल्या निर्मलाकडे कोणाचेच लक्ष नव्हते. ती सतत विश्वजितकडे डोळे भरून पाहत होती. विश्वजित शांतपणे बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना दुःख. तो पूर्णपणे भावना विरहित बसला होता. तेवढ्यात सासूबाई अनिताताई म्हणाल्या, ठीक आहे भाऊ, शुभ मुहूर्त पाहून आपण लवकरात लवकर ह्यांचे मंदिरात लग्न करू. आम्हालाही जास्त दिखाऊपणा आवडत नाही. सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्यावर निर्मलाचे भानच हरपले. तिला असे वाटत होते की कोणीतरी तिच्या शरीरातून जीव काढून घेतला आहे. आता निर्मला भार हरपून भिंतीला टेकून उभी होती. निर्मला भानावर आली तेव्हा तिचं लक्ष विश्वजितच्या शेजारी बसलेल्या तिच्या मोठ्या मुलीकडे प्रांजळकडे गेले. ती बिचारी डोळ्यात पाणी आणून विश्वजितच्या शेजारी बसली होती. ती दुःखी होती आणि तिच्या मनात भीती होती की नवीन आई आली तर माझ्या आईला या घरात येणे कठीण होईल. स्वतःच्या आईला हरवण्याची भीती तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. आपल्या मुलीचे अश्रू पाहून निर्मलाच्या मनात काय आले कुणास ठाऊक. अचानकपणे तिने आपले डोळे पुसले आणि समोर जाऊन उभी राहिली. निर्मलाला समोर बघून सासूबाई अनिताताईंना भीती वाटू लागली की जर आपण काही बोललो तर निर्मला गोंधळ घालेल, म्हणून सासूबाई शांतच होत्या. पण निर्मला मुलगा पाहायला आलेल्या मुलीकडच्या लोकांवर ओरडतच म्हणाली, तुम्ही लोक कोण आहात आणि तुम्ही इथे कशासाठी आला आहात? त्यातील एक जण म्हणाला, आम्ही आमच्या मुलीसाठी मुलगा पाहायला आलो आहोत. निर्मला म्हणाली, ठीक आहे, मुलगा पाहायला आला आहात का? थांबा, आता मीच मुलगा दाखवते. मुलगाच काय, तुम्हाला मी संपूर्ण कुटुंबाचीच ओळख करून देते, असं म्हणत निर्मला पुढे आली. तेव्हा सासूबाईंनी निर्मलाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण निर्मलाचे रागाने लाल झालेले डोळे पाहून त्या तशाच मागे सरकल्या आणि अनिताताई घाबरून एका बाजूला उभ्या राहिल्या. निर्मलाचा राग आता पाहून ती कोणत्या थराला जाऊ शकते हे तिच्या सासूबाईंना समजूनच चुकलं होतं, म्हणून सासूबाई गप्प राहिल्या. जर निर्मलाने गोंधळ घातला तर मुलीच्या घरच्यांसमोर अनिताताईंच्या इज्जतीला धक्का लागू शकतो. या भीतीने अनिताताईंनी यावेळी गप्पच राहणे योग्य मानले. निर्मलाचा राग पाहून विश्वजितनेही बोलणे बंद केले, परंतु मुलीच्या घरच्यांनी निर्मलाला विचारले, तुम्ही कोण आहात? त्या लोकांनी असं विचारल्याबरोबर निर्मला म्हणाली की मी विश्वजित रावांची बायको आहे. ज्या मुलासोबत तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न जमवण्यासाठी इथे आला आहात तो माझा नवरा आहे. हे ऐकून मुलीच्या घरचे आश्चर्यचकित होऊन उभे राहिले. पण हे लोक म्हणाले होते की तुम्ही त्यांना खूप आधी सोडून गेला आहात. त्यावर निर्मला म्हणाली, हे लोक माझ्याविषयी काय म्हणाले? मग सासू आणि नवऱ्याकडे पाहत निर्मला म्हणाली, त्यांना पुन्हा एकदा माझ्या समोर हेच बोलायला सांगा. हे ऐकून मुलीकडचे लोक अनिताताई आणि विश्वजितकडे पाहू लागले. तेव्हा त्या दोघांचीही नजर खाली होत्या. सर्व काही समजून घेऊन ते लोक तिथून निघून जाऊ लागले. जाताना ते सर्व लोक निर्मलाची माफी मागू लागले आणि अनिताताई आणि विश्वजित याविषयी वाईट साईड बोलू लागले. ते लोक गेल्यानंतर सासू अनिताताई पुन्हा एकदा मैदानात आल्या आणि निर्मला सोबत भांडू लागल्या. तिला वाईट साईड बोलू लागल्या आणि विश्वजितला शिवीगाळही करू लागल्या की तो बायकोचा बैल आहे. विश्वजित सुनबाई जे काही वागली आहे ते अत्यंत चुकीचं आहे. तिच्या 2-4 कानशिलात मारून खोलीत कोंडून ठेवलं पाहिजे. अरे मूर्खा, तुला डोळे आहेत की तुझे डोळे गेलेत का? तुला दिसत नाही का तुझी बायको कशी आगाऊपणे वागत आहे? एकीकडे निर्मला आणि सासू जोर जोरात भांडू लागल्या आणि बिचारा विश्वजित त्या दोघींमध्ये अडकला होता. विश्वजितची आता अशी अवस्था झाली होती की इकडे आड आणि तिकडे विहीर. निर्मला आणि अनिताताईंचा दोघांचाही आवाज मोठा होता. घरात जोर जोरात आरडाओरडा चालू होता. दोघींच्याही आवाजाने विश्वजितला त्याच्या मेंदूतील नस फुटल्यासारखे वाटू लागले. विश्वजितने रागाने घरातील काचेचा फ्लॉवर पॉट उचलला आणि जोरात लादीवर आपटला. काच तुटण्याचा आवाज ऐकून अनिताताई आणि निर्मला दोघीही विश्वजितकडे बघू लागल्या. तेव्हा विश्वजित जोरात ओरडला आणि म्हणाला, पुरे झाले आता. मी खूप ऐकलं आहे तुमच्या दोघींचं. आता मी कोणाचंच ऐकणार नाही. घरात हा रोजचा त्रास सहन करण्यापेक्षा हे घर सोडलं तर बरं होईल असं मला वाटत आहे. मग तुम्ही दोघीच ह्या घरात भांडण करत राहा, असे म्हणत विश्वजित तिथून निघून जाऊ लागला. तेव्हा निर्मला शांतपणे उभी होती, पण आपल्या मुलाचा राग पाहून अनिताताई घाबरल्या. त्यांना वाटले की विश्वजित खरंच जर या घरातून निघून गेला तर त्या एकट्या काय करणार.
म्हणून त्या विश्वजितला थांबवायला धावत गेल्या आणि रडत रडतच म्हणाल्या, नको बाळा, या म्हातारपणात मला असं सोडून जाऊ नकोस. माझी लाज जाईल, असं वागू नकोस. मी हे तुझ्याच भल्यासाठी करत होते. आता तूच सांग, माझं कुठं चुकलं? विश्वजित म्हणाला, काय बरोबर आहे आई, तू कसल्या चांगुलपणाबद्दल बोलतेस? जर मुलगा होणे माझ्या नशिबात असेल, जर तुझ्या नशिबात नातू असेल, तर तो मला याच बायकोपासून होईल ना. जर माझ्या नशिबी मुलगाच नसेल, तर मी का त्याची अपेक्षा ठेवू? उद्या तू मला म्हणशील की अजून एक दोन लग्न कर. माझ्यावर विश्वास ठेव, तुला मुलगाच होईल. तेव्हा मी काय करू? निर्मलाला मुलगा होऊ शकला नाही. उद्या जर दुसरं लग्न केलेल्या मुलीपासूनही मला मुलगा झाला नाही, तर तू काय करशील? माझं तिसऱ्यांदा लग्न करशील का? विश्वजित म्हणाला, आई, तू समजून घेण्याचा प्रयत्न कर ग. नशिबात आणि देवाच्या मनात असेल तर मला नक्कीच मुलगा होईल. आणि जरी ते घडलं नाही तरी तू स्पष्टच ऐक, मी कोणत्याही किमतीत पुन्हा लग्न करणार नाही. आज मुलगा आणि मुलगी सारखेच आहेत. वंश वाढवण्यासाठी मुलगाच कशाला पाहिजे? आजकाल मुली सुद्धा सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत. आपण या दोघी मुलींना खूप शिकवून मोठं करू आणि स्वतःच्या पायावर उभं करू. तुला जर फक्त म्हातारपणात सांभाळण्यासाठी नातू हवा असेल, तर ते तुझं स्वप्न या माझ्या मुली पूर्ण करतील. ते म्हणतात ना, मुलापेक्षा मुलगी बरी. प्रकाश देते दोन्ही घरी. तू मला पुन्हा पुन्हा लग्न कर असं म्हणलीस तर मी हे घर सोडून जाईल. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून अनिताताई घाबरून गेल्या आणि शांत राहिल्या. पण त्यांच्या मनात निर्मलाबद्दलचा द्वेष तसाच होता. अनिताताई आता विश्वजितच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलत नाहीत, पण अजून सुद्धा त्या निर्मलाला त्यांची सून म्हणून मनापासून स्वीकारायलाही तयार नव्हत्या. शेवटी कितीही झालं तरी त्यांचे विचार जुन्या पिढीचे होते. नवीन गोष्टी स्वीकारायला वेळ हा लागणारच होता. अनिताताई निर्मला सोबत कशाही वागत असल्या तरी निर्मलाला एक दिलासा मिळाला, तो म्हणजे किमान तिचा नवरा हा तिचाच राहील. विश्वजित आणि निर्मलाने खूप मेहनत घेऊन दोघी मुलींना शिकून एकीला इंजिनियर आणि दुसरीला डॉक्टर बनवले. जेव्हा अनिताताईंची तब्येत बिघडली तेव्हा त्यांच्या डॉक्टर बनलेल्या नातीनेच त्यांना बरं केलं. आज अनिताताईंना आपल्या नातीचा अभिमान वाटू लागला आहे. त्यामुळे त्यांनी निर्मला आणि तिच्या दोन्ही मुलींची माफी मागितली आणि आता यापुढे घरात कधीच मुलाचा विषय सुद्धा काढणार नाही हा शब्द दिला. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका.